नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज भरतीचा पहिला दिवस होता आणि मी जे विद्यार्थी मित्रांनो मानकापूर स्टेडियम नागपूर या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला मुलं या ठिकाणी दिसत असेल. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती जे आहे भरतीचा आज पहिला दिवस होता. तर 27 जुलैला आज ग्राउंड झालं. तर बॅच नंबर 1 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो किती मुलं या ठिकाणी घेतले हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अनुभव या ठिकाणी येणार आहे की एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये बसायचं आहे. तुम्ही या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे आणि सर्वात जास्त मुलं कोणत्या बॅचमध्ये घेत आहे. तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं पहिल्या बॅचमध्ये तर त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती घेतले, टायमिंग या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी किती दिलं जात आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की जेवढं तुम्ही या ठिकाणी जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे आणि पहिल्या बॅचमध्ये जास्त मुलं या ठिकाणी घेतलं जात आहे. ठीक आहे, तर आज जे विद्यार्थी आज जे यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी जे पाऊस वगैरे चालू होता तर 11 वाजेपर्यंत मुलांना या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेतलं आणि जसे 11 वाजले तसं रातचे 11 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या अंदर घेतलं. तर गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस जे त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केल्या जातात यारो नागपूरला, एक आपली हॉल तिकीट आणि एक आपलं आधार कार्ड. तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना एंट्री या ठिकाणी दिल्या जात आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय होतं की जे विद्यार्थी लवकर गेले त्यांचं या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो जास्त त्या ठिकाणी मुलं घेतल्या जात आहे. तर सर्वात अगोदर जे आज काय झालं की सर्वात अगोदर विद्यार्थी या ठिकाणी 11 वाजतापासून त्या ठिकाणी गेटाच्या अंदर त्यांना एंट्री दिली आणि सर्वात महत्त्वाचं की भरतीला येताना तुम्हाला एक दिवस अगोदर यायचं आहे. आज 27 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं ते 26 जुलैपासूनच ते विद्यार्थी या ठिकाणी रातचे 9 वाजतापासून 8 वाजतापासून रांगेमध्ये या ठिकाणी लागले होते. ठीक आहे, तर भरतीला येताना एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं एक लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी काय होतं की तुम्ही या ठिकाणी जेवढ्या लवकर रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे. तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी 11 वाजता रांगेमध्ये लागले होते तर त्यांची पहिली बॅच या ठिकाणी बनली होती. तर काय झालं की विद्यार्थ्यांना 11 वाजतापासून गेटच्या अंदर जे घेतलं आणि ग्राउंड जे तुम्हाला मागं स्टेडियम दिसत आहे मोठंवालं. ठीक आहे, तर याच्या अंदर जे मुलांना बसून ठेवलं 1 वाजेपर्यंत. तर 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जे 1 वाजता विद्यार्थ्यांचं फिजिकल झालं. सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं की उंची मोजल्या जात आहे. तर आर्मी रॅली भरतीमध्ये एक मोठा बदल झाला आहे. मागच्या वर्षी जी भरती त्यामध्ये जे उंची सर्वात अगोदरनी मोजली जात होती. तर सर्व झाल्यावर या ठिकाणी उंची मोजल्या जात होती त्या भरतीमध्ये. पण यावर्षी काय झालं की सर्वात अगोदर ते उंची या ठिकाणी सर्वात अगोदर उंची मोजल्या जात आहे स्टार्टिंगला. ठीक आहे, आणि उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी बाहेर होते. तर बाहेर नाही होते ते विद्यार्थी, ते जे विद्यार्थी उंचीमध्ये कटले त्यांचा सुद्धा फिजिकल होता सर्वात शेवटच्या बॅचमध्ये. ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच होती तर त्या विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी नेलं आणि जसे त्या ठिकाणी 1 वाजला तर 1 वाजता त्यांचं रनिंग त्या ठिकाणी स्टार्ट झालं. म्हणजे सर्वात अगोदर हॉल तिकीट वगैरे स्कॅन केलं जात आहे. हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर जे एका बॅचला त्यांनी आज बॅच नंबर 1ला जे 100 विद्यार्थी एका बॅचमध्ये सोडले. तर एका बॅचमध्ये 100 मुले त्यांनी सोडले आणि एका बॅचमधून जे विद्यार्थी मित्रांनो टोटल 53 विद्यार्थी एका बॅचमध्ये या ठिकाणी घेतले. जे पहिली बॅच होती सर्वात पहिली जी बॅच होती त्यामध्ये जे 53 विद्यार्थी टोटल त्यांनी घेतले आणि ॲक्सिलेंटचे जे मुलं घेतले होते ते जवळपास 23-24 मुलं ॲक्सिलेंटचे घेतले आणि सेकंड ग्रुपचे बाकीचे विद्यार्थी त्यांनी घेतले. आणि आपण 1600 मीटर रनिंगचा जो टायमिंगचा जर विचार केला आपण तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण टाईम या ठिकाणी मुलांना या ठिकाणी देण्यात आला होता. ठीक आहे, तर पहिल्या बॅचमध्ये जर तुम्ही या ठिकाणी धावसान तर पहिल्या बॅचमध्ये जास्त मुले या ठिकाणी घेतल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो आज पहिली बॅच झाली होती तर 53 मुले त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, 100 मुले सोडत आहे आणि 100 पैकी 53 मुले पहिल्या बॅचमध्ये घेतल्या गेले आज. ठीक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना मंडपाच्या अंदर बसवल्या जातं आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये कटले त्यांना जे बसेस आहेत
त्या बसेस ज्या या ठिकाणी आणून सोडत आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदरच त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। अजूनही मुलं अंदरच बसलेले आहे, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांना जे रनिंग काढली, ठीक आहे, 1600 मीटर रनिंग काढली तर त्यांना शिक्का वगैरे दिला जात आहे। ॲक्सिलेंट वाल्यांना ॲक्सिलेंटचा शिक्का दिला जात आहे, सेकंड ग्रुप वाल्यांना सेकंड ग्रुपचा या ठिकाणी शिक्का दिला जात आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे, नॉर्मल फॉर्म आहे। आणि तो फॉर्म लिहून घेतल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी पुढे प्रोसेस होत आहे। तर सर्वात अगोदर काय होत आहे त्या ठिकाणी की लॉंग जंप सुद्धा होत आहे, त्याचबरोबर झिगझॅग सुद्धा होत आहे आणि 10 पुलअप्सचा सुद्धा त्या ठिकाणी घेतला जातं। आणि झिगझॅग जर तुमची गेली तर तुम्हाला दुसरा चान्स भेटणार आहे, लॉंग जंप जरी तुमची गेली नाही तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दुसरा चान्स या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्स वगैरे घेतला जात आहे। पुलअप्स झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी छाती वगैरे मोजल्या जात आहे, उंची वगैरे मोजल्या जात आहे, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा या ठिकाणी टप्पा होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागणार आहे, आधार कार्ड तुम्हाला न्यावं लागणार आहे, 24 फोटो तुम्हाला न्यावं लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी.सी. झालं, टी.सी. नसेल तर बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट। तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे, त्याचबरोबर तुम्हाला नोटरीसुद्धा न्यायचे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी आतापर्यंत केली नसेल तर नोटरी ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही करून घ्या, कारण की नोटरीसुद्धा अंदर चेक केल्या जात आहे, नोटरी या ठिकाणी कंपल्सरी चेक केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नोटरी ज्या पण विद्यार्थ्यांनी केली नसेल तर करून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांचं उद्या जर ग्राउंड असेल तर पहा एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी येत आहे। आणि आज जे नागपूर जिल्ह्याचं जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड होतं, जे नागपूर जिल्ह्यातले मुलं आहे तर नागपूर जिल्ह्यातले सर्वच विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी ग्राउंड होतं, ठीक आहे। नागपूर जिल्हा आज भरतीवर आला होता। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला विद्यार्थी मित्रांनो एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे। मी जे तुम्हाला कागदपत्र सांगितले हे ओरिजिनलसुद्धा तुम्हाला आणायचे आहे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी आणायचे आहे, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थी मित्रांनो समोर त्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यांना मेडिकलची सुद्धा तारीख या ठिकाणी आज दिली जाणार आहे, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना ग्राउंड काढलेलं आहे तर ते मुलं अंदरच या ठिकाणी, आणि जे मुलं रनिंगमध्ये कटलेले आहे तर ते मुलं या ठिकाणी बाहेर आले, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। तर जेवढे पण या ठिकाणी मुलं दिसत आहे तर हे सर्व बाहेर आलेले आहे, रनिंगमध्ये कटलेली मुलं। आणि या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी काय आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता 27 जुलैला। तर आज काय की आज जवळपास 600-700 विद्यार्थी आज ग्राउंडवर या ठिकाणी आले होते या ठिकाणी नागपूर जिल्ह्यातलेच मुलं होते, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या बॅचमध्ये जर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तर पहिल्या बॅचमध्ये तुम्ही फायद्यामध्ये राहणार आहे, ठीक आहे। कारण की पहिल्या बॅचमध्ये जास्त मुलं घेतल्या जात आहे। तर पहिल्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी आज जवळपास 100 मुले सोडले आणि 100 पैकी त्यांनी 53 मुले त्यांनी घेतलेली आहे, ठीक आहे। आणि टायमिंगसुद्धा या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी जे पण विद्यार्थी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला या ठिकाणी येत असाल तर घरून तुम्ही चादर वगैरे तुम्ही आणा, कारण की या ठिकाणी कुठंच आपण या ठिकाणी मुलांना झोपावं लागत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चादर वगैरे आणा आणि घरून डब्बा वगैरे सुद्धा तुम्ही या ठिकाणी आणा। तर जास्त वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर या ठिकाणी बसून ठेवल्या जातं, तर फळ वगैरे सुद्धा तुम्ही अंदर नेऊ शकता। आणि फळ वगैरे झालं जेवण वगैरे तुम्ही 9-10 वाजता या ठिकाणी करू नका, कारण की ज्या विद्यार्थी मित्रांनो अन्न जे आहे सगळं छातीवर राहते, ठीक आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। तर पहिल्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टोटल 53 विद्यार्थी या ठिकाणी घेतले आणि टायमिंगसुद्धा 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत या ठिकाणी दिला होता, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।